नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम जून 2025 रोजी झालेल्या पेपर 2 हिस्ट्री विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 83, गोवा युथ लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी हे एक होते। पर्याय बेअत्रिस द मेन्झेस ब्रागांझा, राम मनोहर लोहिया, मोहन रानडे, दयानंद बांदोडकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेअत्रिस द मेन्झेस ब्रागांझा। प्रश्न क्रमांक 84, 1840 ते 41 दरम्यान या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींनी इतर सैनिकांच्या साहाय्याने बदामीचा किल्ला ताब्यात घेतला आणि तेथे साताऱ्याच्या छत्रपतींचा झेंडा फडकविला। पर्याय आहे सेवाराम भिल्ल, नरसिंहराव पेटकर, लहुजी साळवे, वासुदेव बळवंत फडके। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरसिंहराव पेटकर। प्रश्न क्रमांक 85, हजरत मोहानी जोश मलिहाबादी, फिराक गोरखपुरी आणि कृष्णचंद्र हे पुढील संघटनेच्या आघाडीचे सदस्य होते। पर्याय इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन, हिंदी साहित्य परिषद, उर्दू साहित्य संसद। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन। प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणत्या वर्षी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला अवैध घोषित केले होते? पर्याय 1934, 1935, 1936, 1937। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1934 रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला अवैध घोषित केले होते। प्रश्न क्रमांक 87, खालीलपैकी कोणत्या चळवळीचे वैशिष्ट्य प्रति सरकार हे होते? पर्याय सविनय कायदेभंग चळवळ, वंगभंग चळवळ, धरणग्रस्त लोकांची चळवळ, चले जाव चळवळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चले जाव चळवळ ही प्रतिसरकार म्हणून ओळखली जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 88, 1951 ते 52 साली झालेल्या स्वतंत्र भारतातील पहिल्या संसदीय निवडणुकांत रिकामी जागांमधील मतदारांनी सर्वात अधिक मतदानाचा हक्क बजावला। पर्याय आहे हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नवी दिल्ली, अंदमान निकोबार बेटे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 89, पुढीलपैकी कोणत्या नेत्याने जुलै 1921 मध्ये जाहीर केले की ब्रिटिश सैन्यात कार्यरत राहणे हे मुस्लिमांसाठी धार्मिकदृष्ट्या बेकायदेशीर होते? पर्याय गांधीजी, शौकत अली, मौलाना आझाद, मोहम्मद अली जिना। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहम्मद अली जिना। प्रश्न क्रमांक 90, 1959 साली सी राजगोपालाचारी यांनी काँग्रेसच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? पर्याय आहे जस्टिस पार्टी, स्वतंत्र पार्टी, राज्य जनता पार्टी, द्रविड मुन्नेन कळमघम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वतंत्र पार्टी। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।